सुरुवात केली दीपेश गोलपनं. वाड्याचा हा सिक्सर किंग मैदानामध्ये. आणखी एक फुल टॉस यावेळेला ऑन साइडला स्विंग केलाय डीप स्क्वेअर लेगला. बॉल सीमारेषा पार. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि त्याच्यावर हा येतोय चौकार. या दिवसा चेंडू जर बघायला गेला तर अगदी मिडल ऑफ द बॅट झाला होता. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला फटका क्लिअर झाला होता 6 धाब्यांसाठी. त्यानंतर हा नोचा इशारा आलाय आणि हा चेंडू मात्र अक्रॉस द लाईन फटका खेळण्यात आला. क्रिकेटचा खेळ फार अद्भुत आहे. कधी तुम्ही हिरो असाल तर कधी झिरो. मागच्या मॅचमध्ये याच गोलंदाजाने पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव खर्च केली होती आणि 1 विकेट मिळवली होती. परंतु या मॅचमध्ये बघा 1 बॉलमध्ये 11 धावा खर्च केल्यात. फ्री हिट बॉल चांगला आहे परंतु तेवढा जबरदस्त स्ट्रेट ड्राईव्ह. फिल्डर येईल बॉलवर लॉंग ऑफ मधून. काय क्रिकेट आहे. जेवढा चांगला बॉल तेवढाच चांगला फटका आणि फिल्डरचं देखील कौतुक करावं लागेल. फार दूरवरचं अंतर कापून काढलं होतं. बॉल अडवला. फक्त 1च धाव मिळाली आहे या फ्री हिट बॉलवर. 1 धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या आकड्यावर. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत असताना MUCC मुरबाड 11. जितू चव्हाण पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडवरती. अफलातून बॅटिंगसाठी ओळखला जातो. खूप सारे रेकॉर्ड्स त्याच्या नावावरती आहेत टेनिस क्रिकेटमध्ये. स्ट्राईक एंडवरती खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. लँडिंग मात्र मैदानाच्या आत अगदी सर्कलमध्येच हे लँडिंग झालेली पाहायला मिळते. अगदी जबरदस्त बॅट फिरली होती. आणि खऱ्या अर्थानं ज्या चेंडूंसाठी हा गोलंदाज जाणला जातो ओळखला जातो ते बॉल्स आता तो डिलिव्हर करताना दिसतोय. मागचे दोन्ही बॉल्स खूप चांगले यॉर्कर्स त्याने टाकलेत. सुरुवात खराब झाली आहे मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय अमोल विशे. ऑफ साईडला सर्कलच्या आतमध्ये तिकडे फिल्डरची भिंत दिसते. मात्र फटका ऑन साइडला. लॉफ्टेड शॉट. आकाशाला गवस निघातली आहे. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून षटकार. अगदी मिड विकेटला असलेला क्षेत्ररक्षक सचिन भोईर चेंडूवरती आला होता. त्याच्या डोक्यावरनं नेत्रदीप फटका पाहायला मिळाला. जबरदस्त कमालीची ताकद या फटक्यावरती आणि ऑन साईडला षटकार. अमोल विशेचं कौतुक करावं लागेल. मागील मॅचमध्ये त्यानं मात्र तब्बल 3 यॉर्कर चेंडू हाताळले होते परंतु या मॅचमध्ये त्याला बॅकफुटवरती ढकलण्यात यश प्राप्त होत आहे. धुवाधार बॅटिंग करत असताना दीपेश गोलप जागा बनवली आहे. फुल टॉस होता. जास्त जोरात बॅट फिरवली. बॅटचा फेस उघडला गेला आणि तेच कारण राहिले की बॅटची एज लागली. गलीमधून बॉल डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव मिळणार आहे. धावसंख्या 20 या आकड्यावर जाऊन पोहोचले. अजूनही 1 बॉल बाकी आहे पहिल्या षटकामध्ये. पहिल्या मॅचमध्ये फ्लॉप ठरला होता दीपेश. खरं तर त्याने सुरुवात षटकारानं केली होती नंतर लगेच बाद झाला होता. परंतु मागच्या मॅचमध्ये अप्रतिम इनिंग्स त्याने खेळली आणि तीच इनिंग्स आता या मॅचमध्ये कॅरी फॉरवर्ड करताना दिसतोय. पुन्हा एकदा दमदार सुरुवात आपल्या टीमला करून देतोय. नेक्स्ट बॉल सामना करेल जितू. लेंथ बॉल आडव्या बॅटनं प्रहार केलाय. स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना डीपमध्ये फिल्डर आहे. लवकर बॉलवर पोहोचलाय. दुसरी धाव फलंदाजांना मिळणार नाही याची दक्षता घेतली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल शेवटच्या बॉलवर आली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. MUCC मुरबाड 11 संघाची धावसंख्या बिनबाद 21. अगदी पहिलं षटक अमोलचं महागडं ठरलंय. चांगल्या धावा जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालंय MUCC अर्थातच मुरबाड 11 संघ पाहायला मिळतोय. सलामीची जोडी आहे दीपेश आणि जितू. जितू चव्हाण मात्र उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे. मागील मॅचमध्ये देखील अगदी सलामीला आला होता. नॉट आउट पारी राहिली होती आणि फलंदाजी दोन्ही बॅटरनं मागील मॅचमध्ये देखील सुरेख कामगिरी केलेली. परंतु मागील मॅचमध्ये अफलातून कामगिरी करणारा गोलंदाज अमोल विशे यावेळेस मात्र महागडा ठरलाय. षटक क्रमांक 1 मध्येच तब्बल 21 धावा घेतल्या गेल्या आहेत. प्रितेश पाटील आता गोलंदाजीसाठी येतोय. चांगला बॉल आहे. सन्मान दिलाय मात्र इकडे धावचीची संधी. ओ माय गॉड. बॉल हातातून निसटलाय आणि हातानं मला वाटतं त्याने यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. निराश दिसतोय गोलंदाज प्रितेश पाटील. ही सुवर्ण संधी होती जितूला बाद करण्याची मात्र ती संधी दवडली गेली आहे. 1 धाव कंप्लीट होते. धावसंख्या 22. नक्कीच या अशा संध्या मात्र वारंवार येत नसतात आणि तुम्हाला जी संधी मिळते त्या संधीचं खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये तुम्ही सोनं करायला शिका आणि त्यावेळेस संधीचं सोनं जर तुम्ही केलं नाही तर मात्र माती व्हायला देखील वेळ लागत नाही. आलेल्या संधीचं सोनं करणं हे फार गरजेचं आहे क्रिकेटच्या खेळामध्ये.
चेंज ऑफ पेस. सुरुवातीला खेळण्याचा प्रयत्न होता, नंतर अगदी शेवटच्या क्षणाला बॅट वेगळी केली, चेंडूच्या लाईन पासून जाऊ दिलाय बॉल. गुड लिव्ह. स्वतःला थांबवलं. बॅकफूट वरती जाण्याचा देखील निर्धार होता, त्यानंतर स्वतःला थांबवलं, बॅटला देखील अडवलं आणि चेंडूला मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊ दिलं. यावेळेस देखील आडव्या बॅटने लॉप केला, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला हा फटका क्लिअर करतोय जितू चव्हाणच्या बॅटमधनं. तडाखा. तब्बल 6 धाब्यांसाठीचा दमदार, चमकदार, चटकदार आणि गोलंदाजाच्या अगदी हृदयावरती कोरणारा हा षटकार. ग्रेट शॉट. लेंथ लवकर पिक करत असताना 30 या आकड्यावरती षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती मुगाव एक्सप्रेस धावती आहे. गोलंदाज संकेत यावेळेस चांगली कामगिरी करतोय षटक क्रमांक 3 मध्ये. मागच्या दोन्ही सामन्यांमध्ये देखील प्रभावी मारा राहिलेला आहे संकेतचा. या ओव्हरमध्ये एक मोठा फटका त्याच्या विरोधात जरूर आलाय. रायटी लेफ्टीचं जबरदस्त कॉम्बिनेशन टॉप ऑफ द ऑर्डर आणि बऱ्याचशा संघांकडून असं कॉम्बिनेशन आपण बघितलेलं आहे. साई स्पोर्ट शहापूर या टीमकडून गणेश डिंगोरे आणि कैलास भांडे. यावेळेस उडवलाय चेंडू 38च्या डोक्यावरनं. अगदी डीप मध्ये बॅकअप पाहायला मिळतोय. अति महालुंगे लॉंग ड्राईव्ह करून यावेळेस मात्र चेंडू पर्यंत पोहोचतोय. थ्रो करेल दरम्यान 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत. खूप चांगली बॅटिंग दीपेश घोलप करत असताना त्याचा हँड आय कॉर्डिनेशन देखील लाजवाब आहे. बऱ्याचदा असं वाटतंय की फुटवर्कचा जास्त वापर करत नाही आहे, परंतु हँड आय कॉर्डिनेशन अफलातून असतं. सुंदर ड्राईव्ह. बॉल चाललाय डीप कव्हरला. फिल्डर तिकडे उपस्थित आहे. बॅटच्या मधोमध घेत असताना खेळतोय. सिंगल मिळणार आहे. सिंगलच्या जोरावर संघाची धावसंख्या पुढे सरसावत असताना बिनबाद 39. ब्रेक थ्रूची नितांत आवश्यकता आहे NP स्पोर्ट शहापूर बी संघाला. धावफलकावरती नजर मारूयात. 39 धाबा धावफलकावरती षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. जितू चव्हाण आणि दीपेश घोलप चांगली कामगिरी करतायत. अगदी सेन्सिबल क्रिकेट. मोठे फटके देखील येत आहेत. निश्चितच यावेळेस देखील मिड विकेटच्या डोक्यावरनं दीपेश अगदी जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. जितू चव्हाणच्या बॅटमधनं निघालेला तडाखा. कमालीचा फुटवर्क, कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. मनगडामधली ताकद या फटक्यावरती, नजाकत पाहायला मिळाली. हाय टॉप एज झाला होता, परंतु हाईट देखील पाहायला मिळाली होती आणि चेंडूला मिड विकेटच्या डोक्यावरनं क्लिअर केलाय. स्लोवर बॉल होता. ठप्पा पडल्यानंतर बाहेर वळण घेणारा हा ऑफ कटर होता. त्याला लवकर पिक केला आणि स्लॉक स्वीपचा वापर केला. पुन्हा एकदा स्विंग केलाय. ह्या वेळेला एलिव्हेशन जे पाहिजे होतं ते बनवता आलं नाही. मिडल करू शकला नव्हता. थोडासा आतमध्ये लागला. सिंगल मिळते आणि याचबरोबर हे षटक समाप्त होतं. हे देखील खर्चिक षटक राहिलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 46 विदाऊट लॉस. 18 धावा आल्या या तिसऱ्या षटकामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा. दुसरं षटक चांगलं राहिलं होतं, ज्यामध्ये प्रितेश पाटीलनं फक्त 7च धावा खर्च केल्या होत्या, परंतु विकेट मिळालेली नाही आणि त्याचाच परिणाम आपण बघतोय की पुढच्या षटकामध्ये पुन्हा एकदा फलंदाजांनी आक्रमक बॅटिंग केली आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये 18 धावा. एकूण धावसंख्या बिनबाद 46. चांगल्या स्थितीमध्ये, सुस्थितीमध्ये आहे. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत असताना MUCC मुरबाड 11 संघ. नक्कीच 46 धाव्यांची भागीदारी पाहायला मिळते. पार्टनरशिप पाहायला मिळते आहे. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज दीपेश घोलप आणि जितू चव्हाण यांच्यामध्ये ही भागीदारी पाहायला मिळते. आणि काय समजदारीपूर्वक फलंदाजी केली आहे. चांगल्या चेंडूचा सन्मान देखील केला गेला आहे. डबल, सिंगल, डबलच्या देखील धावा घेतल्या गेल्या आहेत. म्हणजे क्रिकेटची लाईफ लाईन म्हटलं जातं. सिंगल, डबलची धावा त्या देखील घेतल्या जात आहेत. 15.33 ची सरासरी राखली गेली आहे. शॉर्ट बॉल पुल केलाय ऑन साइडला. सुपर्ब शॉट. षटकार. 50 अप. अगदी या मॅच मध्ये देखील 50 धाब्यांची पार्टनरशिप पाहायला मिळते. मागील मॅच मध्ये देखील या दोन फलंदाजांनी 50 गाठली होती. जबरदस्त कमालीचा फुटवर्क पाहायला मिळतोय. अगदी हा या मनगडामधली ताकद जी आहे या फटक्यावरती पाहायला मिळाली. फ्लॅट सिक्सर आला. फ्लॅट षटकार होता. डीपमध्ये तिकडे खेळाडू देखील उपस्थित आहे, परंतु त्याला संधी दिली नाही. यावेळेला मात्र वरची कडा लागली आहे. बॉल हवेत, परंतु विकेट किपरला संधी नाहीये. डिक्लेअर झोन मध्ये बॉल मार्गस्थ होतोय. एक धाव मिळणार आहे. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 53 या आकड्यावर जाऊन पोहोचली. धोक्याची घंटा NP स्पोर्ट्स बी संघासाठी वाजवली आहे दोन्ही सलामीवीरांनी.
मी तर म्हणेल आता मात्र तुम्हाला एक टार्गेट करावं लागेल. 2 पैकी 1 फलंदाजाला तुम्हाला मात्र टार्गेट करून गोलंदाजी करत असताना विकेट घेणं महत्त्वाचं बनलंय. कारण ही पार्टनरशिप जसजशी वाढीत जाईल तुम्हाला मात्र डोक्याची घंटा देखील असेल. कारण दोन्ही फलंदाज अफलातून बॅटिंग करतायत. दीपेश घोलप आणि जितू चव्हाण. 26 वर खेळतोय दीपेश. ऑफ कटर हाफ ट्रॅकर पुल केलाय आणि बरोबर गॅप मधून बॉलला पाठवले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नेत्रदीपक फटका चौकार. हा चेंडू जास्तीचा शॉर्ट चेंडू होता. पिकअप केलं, चेंडूला लवकर ओळखलं आणि ज्या प्रकारे फटका सजवला गेला अगदी जबरदस्त वेगवान फटका होता हा. अगदी दोन्ही क्षेत्ररक्षक बघत राहिले. स्क्वेअर लेग डीपला असलेला क्षेत्ररक्षक, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक, अगदी त्यांच्या मधोमध गेलेला हा फटका चौकार. खोलवा टप्प्याचा बॉल त्याला समोर लॉफ्टेड ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे. यावेळेला फक्त एक धाव मिळते. जसा बॉल येईल तसा फटका खेळण्याची कुवत आहे फलंदाज दीपेश घोलपमध्ये. आणि जेव्हा जेव्हा मोठे प्रहार करतो त्याच्यामध्ये तो चांगली ताकद देखील झोकताना दिसतोय. टायमिंग तर त्याचा अफलातून आहेच, परंतु ताकदीचा देखील प्रचंड प्रमाणावर त्याने वापर केलेला आहे. कडक फटके खऱ्या अर्थानं त्याच्या बॅटमधून येत आहेत. 31 धावांवर पोहोचलाय आणि आता स्ट्रायकिंग एंडला असेल जितू चव्हाण, जो खेळतोय 10 बॉल्समध्ये 25 वर. संघाची धावसंख्या 58. चौथं षटक प्रगतीपथावर असताना नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. स्लोवर बॉल पिक केलाय आणि फेकलाय डीप मिड विकेट, सीमारेषा पार. आणखी एक फ्लॅट षटकार जितूच्या बॅटमधून. कमालीची बॅटिंग, जबरदस्त, लाजवाब. अगदी प्रेक्षकांना या संपूर्ण फलंदाजीचा मनमुराद आनंद जणू काय जितू चव्हाण देतोय. आणि डगआउट मध्ये बसलेला प्रत्येक खेळाडू यावेळेस मात्र टाळ्यांचा गजर करतोय. काही जल्लोष पाहायला मिळतोय. MUCC जणू काही 12th मॅन या ठिकाणी त्याच्या मनामध्ये देखील विचार असेल, डगआउट मध्ये मी देखील असतो तर हा जल्लोष मला देखील खऱ्या अर्थानं मजा ही घेतली असते मी. परंतु तो सांगतोय की ही जागा माझी फिक्स आहे. पहिलं षटक चांगलं होतं प्रितेशचं, परंतु या षटकामध्ये त्याचा देखील खरपूस समाचार घेतलाय. काय सुंदर फलंदाजी चालू आहे. चांगला यॉर्कर होता, त्याला सन्मान दिलाय. ओव्हर थ्रो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय फलंदाजांनी आणि दुसरी धाव देखील बघता बघता कंप्लीट करतायत. फारच एक्सपेन्सिव्ह षटक राहिलं प्रितेश पाटीलचं. 20 धावा या षटकामध्ये त्याने खर्च केल्या. 2 ओव्हर्समध्ये 27 धावा त्याने खर्च केल्यात आणि त्याला विकेट मिळालेली नाही. कुठल्याही गोलंदाजाला आतापर्यंत विकेट या इनिंग्समध्ये मिळालेली नाही. 4 षटकांची समाप्ती, धावसंख्या बिनबाद 66 विदाउट लॉस. MUCC मुरबाड 11. मला वाटतं अगदी जबरदस्त स्थितीमध्ये पोहोचलाय आणि एक रेकॉर्ड होतोय की काय. एक रेकॉर्ड साई स्पोर्ट संघाने केलाय. पार्टनरशिप जवळजवळ 111 धावांची पार्टनरशिप होती. कैलास भांडे आणि गणेश टिंगोरे यांच्या माध्यमातून ती पार्टनरशिप बिल्डअप जाताना आपण होताना पाहायला मिळाली कालच्या दिवसामध्ये. आजच्या दिवसामध्ये जितू चव्हाण आणि दीपेश घोलप यांच्या माध्यमातून देखील पार्टनरशिप बिल्डअप होतीये. 66 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत सजवली गेली आहे. आणि नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना पाहायला मिळतोय. MUCC मुरबाड 11 विपक्ष NPB असा हा सामना चालू आहे. जबरदस्त लढत आहे. मागील सामन्यामध्ये वर्चस्वी ठरली होती खऱ्या अर्थानं NPB संघ, परंतु या सामन्यामध्ये दबदबा आणि दहशत, दरारा, आपली ताकद, नजाकत सर्व काही दाखवत असताना MUCC मुरबाड संघ. देखिए दोनों टीमों ने इससे पहले 2-2 मैचेस खेले हैं, लेकिन कहानी थोड़ी सी अलग है. हालांकि एक जीता एक हारा है, लेकिन मोमेंटम की यदि हम बात करें तो मोमेंटम दोनों टीमों का थोड़ा सा अलग नजर आता है. मुरबाड 11 ने पिछला मैच जीता था और इससे पहले जो दूसरा मैच NP स्पोर्ट्स शाहपुर B टीम ने खेला था उसमें उनको हार मिली थी. पहला जीता था, दूसरा हारे है. MUCC पहला हारे, दूसरा जीते है. लेकिन फिर भी जो भी है, आपको जो कुछ करना है अभी इस मैच में करना है. वर्तमान स्थिति बहुत महत्वपूर्ण है और फिलहाल स्थिति बहुत ही मजबूत नजर आती हुई MUCC की. नया ओवर लेकर गेंदबाज आदित्य माळुंगे. स्लोवर फुल टॉस, लॉफ्ट कर दिया है. पावर पैक शॉट, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर डिस्पैच किया है गेंद को. दीपेश के बैट से एक और सिक्सर. या षटकारानं धावफलक बघायला गेलात तर 72 अंकावरती एकही विकेट न गमावता या धावा जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. आदित्य महालुंगेला पहिल्या चेंडूवरती मात्र बाहेरचा रस्ता दाखवला गेलाय, षटकार ठोकला गेलाय. 14 गेंदों में 37 पर बैटिंग करते हुए घोलप इस बार स्लाइस किया है, फील्डर से दूर खेलने में कामयाब और स्वीपर कवर के खिलाड़ी रोकने में असफल. गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन. हा चेंडू रोखणं गरजेचं होतं. चेंडूला टर्न झाला होता,
चेंडू ज्या वेळेस मैदानावरती रिलीज झाला फटका खेळल्यानंतर, तदनंतर तो थोडासा वळलेला पाहायला मिळाला, परंतु चेंडू एका हाताने रोखण्याचा प्रयत्न आणि आवाका बाहेर चेंडू षटकारानंतर आलाय चौकार आणि या चौकाराने धावफलक वाढतं पाहायला मिळतंय. धावसंख्या 76. दीपेश घोलप और जीतू चौहान की मास्टर क्लास इस समय हमें देखने को मिल रही है। इस बार गति में परिवर्तन, अक्रॉस द लाइन खेला है, जमीन के सहारे गेंद जाती हुई डीप मिड विकेट पर अच्छा क्षेत्ररक्षण सचिन भोईर द्वारा। इस दफा केवल 1 रन पर संतुष्ट हुए हैं बल्लेबाज। स्कोर आगे बढ़ता हुआ MUCC मुरबाड 11 का 77 रन बिना किसी नुकसान के। 42 पर दीपेश और अब स्ट्राइक जीतू के पास, जो खेल रहे 12 गेंदों में 33 पर। मुरबाडवरून संभाजीनगर येथनं प्रवीणजी ठाकरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक ऑनलाईन आलेलं आहे जितू चव्हाण साठी. थँक्यू सो मच. बहुत मुश्किल रहा है गेंदबाजों के लिए, क्योंकि दोनों तरफ से मार पड़ रही है। आगे कुआ, पीछे खाई, जाए तो जाए, कहा जाए भाई। मागील मॅच मध्ये निश्चितपणे विजय संपादित केला होता MUCC मुरबाड संघाच्या विरोधात खेळत असताना, परंतु यावेळेस समाचार घेतला जातोय जणू काय बदला. आणि यावेळेस देखील जबरदस्त तडाखा, शॉट अँड पूल, सक्सेसफुल, वंडरफुल जितू चव्हाणच्या बॅट मधनं अजून एक आगाज पाहायला मिळतोय. मैदानाच्या बाहेर आगाज केला जातोय. षटकार 6 धाब्यांसाठी, SIX 6 धाब्यांसाठी. फटक्याला वजन, रन मिलतील आधा डजन. बहुत दिन के बाद आज फॉर्म में वापस लौटे हैं। पिछले मैच में भी अच्छा खेले और इस मैच में भी 5वां छक्का था ये जीतू का। इस बार बहुत ही सुंदर क्रैकिंग ड्राइव, लेकिन सीधे फील्डर के पास डीप एक्स्ट्रा कवर पर 1 रन लेने का मौका। जैसी गेंद वैसी नसीहत देते हुए स्कोर 84 रनों पर पहुंच चुका है और दोनों बल्लेबाज अपने अर्धशतकों की तरफ बढ़ते हुए नजर आ रहे हैं। 42 पर दीपेश घोलप, 40 पर जीतू चौहान। एक और खर्चीला ओवर साबित होता हुआ आदित्य एक बार फिर से ओवर द विकेट। इस बार लॉफ्ट कर दिया है, शाहपुर के नाइट स्काई में गेंद है। 6 रन, गेंद का नींबू बना दिया। हे प्रेक्षकांच्या माना उंचाव्यात आणि नजर देखील वर करावी अशा प्रकारचा हा फटका. अर्धशतकी खेळीसाठी जितूला केवळ 10 धाब्यांची गरज आणि दीपेश घोलपला 2 धाब्यांची गरज अर्धशतकीसाठी. काय कमालीची पार्टनरशिप झाली आहे, जबरदस्त, लाजवाब, काबिले तारीफ. ये जो धर्मवीर चषक है, लगातार 25वां साल है, सिल्वर जुबली है, काफी अलग है। बहुत रिकॉर्ड बन रहे हैं। 111 की नाबाद पार्टनरशिप हमने देखी है, 6 गेंदों में 6 छक्के हमने देखे हैं। 1 ओवर में 3 विकेट्स नरेश पाटोले ने लिए थे, वो मेडन ओवर किया था, वो एक रिकॉर्ड। और अब यहाँ पर मुझे लगता है कि दोनों सलामी बल्लेबाज यदि अर्धशतक बनाते हैं तो ये एक और रिकॉर्ड बन सकता है। 48 पर दीपेश घोलप, 40 पर जीतू चौहान और 5 ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर है 90 रन बिना किसी नुकसान के। आखिरी ओवर की बागडोर संभालते हुए सौरभ गोतार ने अगेंस्ट द टर्न स्विंग किया, फील्डर है पीछे लेकिन थोड़ी सी दूर रही गेंद और गेंद बाउंड्री के बाहर। 4 रन। जीतू चौहान जिस तरह लाइन में दिखाई दे रहे हैं, हम नहीं कह सकते कि वो रुकेंगे, क्योंकि देखिए जब गेंद डालनी रहती है गेंदबाज को, वो लेग स्टंप पर खड़े रहते हैं, लेकिन ऑफ स्टंप के बाहर निकल कर आते हैं। आइए आइए, आपका इंतजार है। अरे इंतजार का समाचार देखिए किस प्रकार लिया जा रहा है। हेल्दी कंपटीशन चल रहा है दोनों ओपनर्स के बीच में। दोनों एक दूसरे को बता रहे हैं कि मैं अच्छी हिटिंग कर रहा हूँ आपसे बेहतर मैं खेल रहा हूँ, यही दोनों का एक दूसरे से कहना है। लेकिन बेचारे गेंदबाज क्या करे। अंदर की तरफ लाए, पिक किया, फेंक दिया है, एफर्ट लाजवाब है फील्डर का। ओ हो गजब का एफर्ट, गेंद को अंदर ढकेला, खुद बाउंड्री के बाहर चले गए, सुपरमैन बन गए वहां पर फील्डर अनिकेत विषय।
लाजवाब क्षेत्ररक्षण, सिक्सर को 1 रन में तब्दील किया है। 5 रन बचा अपनी टीम के लिए वहां पर अनिकेत ने, जितनी भी तारीफ की जाए उतनी कम। अब 4 गेंदें पारी में बची हुई है। अगली गेंद सामना करेंगे दीपेश। 48 पर है, पुल पावरफुल, लेकिन सीधे फील्डर के हाथ में, विकेट गुल। 48 पर आउट हुए हैं। थोड़ा सा फील होता है अर्धशतक कंप्लीट होना चाहिए था, सभी को लग रहा होगा, क्योंकि जिस तरह से बैटिंग की थी उन्होंने, यहां पर थोड़ा सा एलिवेशन कम रह गया स्ट्रोक में। फील्डर को ढूंढा और एक अच्छा कैच, एक अच्छी पारी समाप्त होती हुई। दीपेश घोलप 48 रन बनाकर पेविलियन में, और पार्टनरशिप टूटती हुई 95 पर पहला झटका MUCC मुरबाड 11 को। जी हाँ, 2 ही रन बचे थे अर्धशतकी के लिए, इस पारी के लिए, और 48 पर बाद होते हुए दीपेश घोलप। हालांकि अच्छी बल्लेबाजी, 18 गेंदों में 48 रन, उसमें 4 चौके और 4 छक्के, कुल मिलाकर 48 रन पर काफी अच्छी पारी दीपेश घोलप, काबिले तारीफ। तब्बल 95 धावांची पार्टनरशिप राहिली होती। उडवला यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, मिसफील्ड होतीये, संकेतच्या माध्यमातून यावेळेस मात्र खराब संकेत येत आहेत आणि चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर 4 धाब्यांसाठी चौकार। एक बार फिर से 100 का आंकड़ा छूने की तैयारी में है MUCC मुरबाड 11। फील्डर क्या कर रहे थे वहां पर, ये कैच होना चाहिए था मेरे ख्याल से। ऐसे लग रहा है कि वो शरीर से मैदान में है लेकिन मन कहीं और ही था। 99 फॉर 1। सर एक क्रिकेट गेम है और उसमें आपको फिजिकली और मेंटली दोनों में तैयार होना जरूरी है मैदान के अंदर, नहीं तो ये गलतियां बार बार देखने को मिलेगी। अच्छे, बिल्कुल सही कहा आपने। केवल शरीर से मैदान में रहने से कुछ होने वाला नहीं है, आपका मन भी आपके साथ होना चाहिए। तन मन दिल दिमाग से आपको मैदान में प्रकट रहना पड़ेगा। जितना खेल शारीरिक है उतना ही मानसिक भी है। पवार के पास है स्ट्राइक, इस बार ऑन दी अप ड्राइव किया है, डीप एक्स्ट्रा कवर पर सिंगल मिलेगा, और इसके साथ ही टीम के 100 रन पूरे होते हुए लगातार दूसरे मैच में 100 का आंकड़ा छुआ है MUCC मुरबाड 11 ने। जो कारनामा साइस्पोर्ट शाहपुर ने किया था, वही कारनामा इस धर्मवीर चषक 2026 में MUCC मुरबाड 11 टीम करती हुई। ज्याच्या वेळेस अगदी रेकॉर्ड झालेत ते मुरबाड आणि शहापूरच्या नावावरती निश्चितपणे राहिलेत। यावेळेस देखील जितू चव्हाण 45 धावांवरती वैयक्तिक खेळतोय। जितू चव्हाणच्या बॅट मधनं तडाखा आला तर निश्चितपणे अर्धशतकी खेळी झळकेल, आणि या ग्राउंड वरती निश्चितपणे आज तो ऑन झालाय। पारी की आखिरी गेंद, 5 रन चाहिए अर्धशतक के लिए जीतू को। कोशिश की लेकिन अच्छी कटर थी, बीट किया है बैटर को, और इसके साथ ही पारी समाप्त होती हुई। नाबाद 45 17 गेंदों का सामना करते हुए जीतू चौहान और उनके पार्टनर ने 48 रन्स बनाए, दीपेश घोलप ने। इन दोनों की धुआंधार विस्फोटक विध्वंसक बल्लेबाजी की बदौलत MUCC मुरबाड 11 ने रन्स बनाए कुल मिलाकर एग्जैक्ट 100 रन्स, 1 विकेट के नुकसान पर, और 101 रनों की चुनौती क्वार्टर फाइनल में पहुंचने के लिए NP स्पोर्ट शाहपुर B टीम के सामने। सर कौतुक करावं लागेल, 36 चेंडूमध्ये जेव्हा तुम्ही 100 गाठता त्यावेळेस तुम्ही त्या मॅच साठी 100% दिलेलं एफर्ट, आणि एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली। त्या पार्टनरशिपने खऱ्या अर्थानं गोलंदाजांचे अगदी खांदे मोडले असं म्हणायला हरकत नाहीये। पूर्णपणे हवी पहिल्या षटकापासून अगदी शेवटच्या षटकापर्यंत, आणि तब्बल 100 अगदी 100 गाठली आहे, जबरदस्त। आणि आता मात्र आयर करावं लागेल 101 च, कारण धावा करायच्या आहेत 101। मॅच महत्वाची होती सर, आणि या मॅच मध्ये दीपेश घोलप, जितू चव्हाण यांनी सांगितलं जणू काय कल करे सो आप कर,
अब करेसो अभी. आणि या मॅच मध्ये करो या मरोच्या स्थितीमध्ये काय कमालीची बॅटिंग राहिली आहे. जयघोष देखील झालाय क्षेत्ररक्षणासाठी. MUCC मुरबाड 11 संघ तैनात होताना पाहायला मिळतोय. तर चला NPB संघाचे सलामीची जोडी मैदानाच्या आत एंटर करा. जास्तीचा वेळ मात्र घेऊ नका. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित आपण धर्मवीर चषक 2026 हे भव्य दिव्य नियोजन पाहतायत. या स्पर्धेचा दिवस क्रमांक 3 आणि या तिसऱ्या दिवसातील ही लढत पाहायला मिळते आहे. MUCC मुरबाड 11 विपक्षात NPB निलेशजी पाटोळे साहेब यांच्या विद्यमानाने पुरस्कृत असलेली ही टीम. दोन टीम्स आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं निलेशजी पाटोळे यांच्या माध्यमातून खेळवल्या गेल्यात. आणि एक NPA संघ आणि NPB संघ. ऑफिशियल पंच मैदानाच्या आत एंटर झालेले पाहायला मिळत आहेत. निलेशजी महाजन सर, त्यांच्यासोबत सुमितजी देशमुख सर. तर थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये अभि सावंत सर या ठिकाणी आमच्या सोबत जोडले गेलेत. सलामीची जोडी मैदानाच्या आत एंटर झाली आहे. ऑल इंडिया आयकॉन प्लेयर सचिनजी भोईर त्याच्या सोबत पाहायला मिळतोय. इम्पॅक्ट प्लेयर यावेळेस मात्र यश नेमाडे यावेळेस त्याला मात्र इम्पॅक्ट प्लेयर म्हणून घेतलं गेलंय. आणि त्याच्या सौरभ याला मात्र मॅचला होती सुरुवात. पंचांचा इथे ग्रीन सिग्नल. टार्गेट दिला गेला 101 धावांचा. सचिन भोईर स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळतोय. पहिला चेंडू यावेळेस घेऊन जाईल गोलंदाज विजय पवार. पहिला चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रू वरती काय कमालीचा एफर्ट पाहायला मिळाला. चेंडूला रोखलं गेलं. धाव घेण्याचा कुठलाही निर्धार नाही आहे. तुम्हाला सुरुवात देखील तितकीच धडाकेबाज करावी लागेल ज्या पद्धतीनं मुरबाड संघानं सुरुवात केली होती. कारण 101 धावांचा पाठलाग करत असताना तुम्हाला प्रति ओव्हर जवळजवळ 23 ते 24 धावा येणं गरजेचं बनलंय. सचिन भोईर यांच्या बॅट मधून निघालेला तडाखा. हाताला स्पर्श करून चेंडू मैदानाच्या बाहेर. एक नशिबाचा तडाखा, नशिबाचा षटकार पाहायला मिळतोय. धर्मवीर चषकामधला आणि NPB संघासाठी महत्वपूर्ण फटका. खात्यामध्ये अगदी संघाचं खातं खोलणारा हा षटकार. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती टोकला गेलाय षटकार. पुन्हा एकदा यावेळेस उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे, दूरवरून चेंडूवरती येईल. चेंडू वन बाउन्स कॅरी करून थ्रो करेल. कम्मालीचं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण घडलंय. 2 धावा मात्र रोखू शकले नाहीयेत. 2 धाव्याने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक 8 या अंकावरती. 101 धावांचा पाठलाग केला जातोय. तुम्हाला मात्र ताबडतोब आणि जबरदस्त फटकेबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा उडवलाय चेंडू ऑन साइडला. गॅप आहे भरपूर. दर्शननं चेंडू रोखलाय. कम्मालीचा एफर्ट पाहायला मिळतोय. लाजवाब. 2 धावा निश्चितपणे पुन्हा एकदा खात्यामध्ये जमा होत आहेत. आणि या 2 धाव्याने धावफलक 10 या अंकावरती.
फुल ऑफ लेनचा चेंडू होता, यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड फटका 38 मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. योगेश कोर त्या ठिकाणी 38 मध्ये चेंडूला रोखलं. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 10 धावा. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ होतं. यावेळेस ज्यानं मात्र अगदी आजच्या दिवसामध्ये अफलातून कामगिरी केली आहे तो गोलंदाज यावेळेस आलाय षटक क्रमांक 2 मध्ये. दर्शन शिंदे अगदी चांगली कामगिरी राहिली आहे संपूर्ण दिवसाभरामध्ये दर्शनची. या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. फटका चांगला आहे, गॅप आहे, चेंडू वन बाउन्स ओव्हर द रो, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला फटका क्लिअर करतोय, ठोकला जातोय चौकार. याच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल. प्रति चेंडू तुम्हाला मात्र धावा घेणं गरजेचं बनलंय. प्रत्येक चेंडूवरती धाव घेणं गरजेचं आहे. निर्धाव चेंडू संघासाठी खूप महत्वाचा असणार आहे. निर्धाव चेंडू जर आला तर मात्र तो निर्धाव चेंडू तुम्हाला मात्र रिक्वायर्ड रन रेट हा वाढवणारा असणार आहे. यावेळेस लेट कट बॅकफुट वरती जाऊन पंच केलाय. यावेळेस चेंडू डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला निघून गेलाय, सीमारेषे पार, दणदणीत अगदी जबरदस्त तडाखा, चौकार. धर्मवीर चषकामधला हा जबरदस्त लाजवाब चौकार पाहायला मिळतोय. स्ट्राइक एंड वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय प्रितेश. प्रितेश पाटीलच्या बॅटमधनं हा तडाखा होता. बॅकफुट वरती गेला, चेंडूला स्वतःपर्यंत येऊ दिलं आणि त्यानंतर हा फटका अगदी गॅप मध्ये. नेक्स्ट बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस स्वतःचा बचाव करत असताना फलंदाज प्रितेशनं उलटलं. यावेळेस मात्र या चेंडूवरती फटका येणं कठीण आहे. स्वतःचा बचाव करत असताना सेफली चेंडूला थांबवलं. लिडिंग एज यावेळेस साऊंड आमच्या पर्यंत पोहोचलाय. फर्स्ट स्लिपला यावेळेस चुकी नाहीये, पकडला गेलाय झेल. प्रितेश बॅक टू द पवेलियन. नाराज, स्वतःवरती नाराज आहे. जाणतोय की या मॅच मध्ये धावा बनवणं गरजेचं होतं. नाराज मायूस चेहऱ्याने प्रतीचा प्रवास करतोय, परंतु काही लेंथ लाईन ठेवली गेली आहे. यावेळेस थोडासा बाहेर वळणारा चेंडू होता, अँगल क्रिएट केला होता गोलंदाज दर्शन शिंदे. काय कमालीची गोलंदाजी करतोय. ज्या ज्या ओव्हरमध्ये त्याला गोलंदाजीसाठी निवडलं गेलंय ती गोलंदाजी करत असताना त्याने मात्र विकेट्स पटकावल्यात. ही क्षमता आहे त्याच्यामध्ये. अगदी ऑल इंडिया आयकॉन प्लेयरला देखील त्याने मात्र आपल्या चाल्यामध्ये ओढलंय. प्रितेश अगदी मायूस, उदास आणि नाराज चेहऱ्यानं डगआउट मध्ये माघारी परतलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर झालाय दर्शनच्या बॅटमध्ये देखील मागील मॅच मध्ये चांगले फटके आले होते. या मॅच मध्ये कारनामा करून दाखवावा लागेल. एक चांगली पार्टनरशिप, मोठी पार्टनरशिप होणं गरजेचं बनलंय. कारण जर बघायला गेलं तर 101 धावांचा पल्ला पार करायचा आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ झालंय. आतापर्यंत धावफलकावरती 18 धावा. चेंडू मात्र कमी राहिले. धावा जवळजवळ रिक्वायर्ड रन रेट जर बघायला गेला तर खूप दूरवरचा पाहायला मिळतोय. उडवलाय चेंडू हवेमध्ये, फटका फसला. यावेळेस योगेश कोर. बघा या चुका मी वारंवार क्रिकेटमध्ये सांगत आलोय. ज्या वेळेस तुमच्याकडे चेंडू अगदी सहज आणि साध्या पद्धतीने येतो ना झेल घेण्यासाठी, त्यावेळेस तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न निश्चितपणे करता, परंतु तो झेल इतका सोपा नसतो मित्रांनो. ही चांगली आठवण करून देणारा हा दृश्य या मॅच मध्ये देखील पाहायला मिळालं. म्हणून कुठल्याही झेल तो तुम्ही सोपा समजू नका. म्हणजे जितू साळुंके देखील या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित असते. ते देखील वारंवार सांगत असतात, भाऊ क्रिकेट सोपा नाहीये. अनेकदा त्यांच्या हे वाक्य आम्ही ऐकलंय. जितकं सोपं वाटतं तितकं सोपं क्रिकेट नसतो मित्रांनो. ओ यावेळेस आडव्या बॅटने लॉब केलाय फटका.
दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती, गॅदर करून थ्रो करेल, दरम्यान एक सिंगल घेतली जाती है। सिंगल से कुछ नहीं बनेगा दोस्तों, अगर कुछ बनना है, कुछ करके दिखाना है तो आपको बड़े चौके या छक्के लगाने पड़ेंगे। दोन ओव्हर झाल्यात आतापर्यंत, 10च्या सरासरीनं धावा जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालंय। 20 धावा धाव फलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालंय। समीकरण खूप दूरवरचं पाहायला मिळतंय। बॉल टू रनचं जर इक्वेशन बघायला गेलात तर मात्र 24 चेंडू शिल्लक आहेत आणि या 24 चेंडूमध्ये विजयासाठी 24 चेंडू 81 धाब्यांची गरज NP बी संघाला। षटक क्रमांक 3 मार्गस्थ होत आहे यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती केतन। केतन विषय हा भालुक या गावातून बिलॉंग करतो आणि चांगली गोलंदाजीसाठी ओळखला जातो। केतनच्या या चेंडूवरती आघात झालाय, अगदी मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू निघून गेलाय सीमारेषे पार। या पारीमधले आलेला हा पहिला उत्तुंग षटकार। दुसरा एक षटकार सचिनच्या बॅटमधनं देखील आला होता, तदनंतर सचिनच्या बॅटमधनं हा दुसरा षटकार येतोय। पहिल्या चेंडूवरती केतनला आपली ताकद आणि अजूनही मॅच मध्ये येण्याची वापसी करण्याची दमखम यावेळेस दाखवत असताना सचिन भोईर यावेळेस बॅट चेंज करतोय, बॅटचा इशारा केलाय त्यानं, नवीन बॅट मैदानाच्या आत येते। एक षटकार आल्यानंतर बॅट चेंज केली गेली आहे। आणि ज्यावेळेस फटका खेळला जातो ना, असा मोठा फटका, त्यावेळेस बॅट कुठेतरी क्रॅक किंवा आवाज आलेला असतो, त्या अनुषंगाने बॅट चेंज केली जाते। परंतु ज्या वेळेस बॅटला इजा होते ना, त्यावेळेस फलंदाजाच्या अगदी हृदयावरती ती इजा झालेली असते। ओहो, यावेळेस देखील फटका चांगला होता, चेंडूपर्यंत पोहोचला होता क्षेत्ररक्षक, अंतिम क्षणी हात पुढे सरसवले होते परंतु झेल सुटलाय। एक सिंगल घेतली गेली आहे, सिंगलने धावफलक पुढे सरसवतोय। धावफलक 27 या आकड्यावरती 2.2 चा सामना आतापर्यंत कंप्लीट झालाय। धावफलकावरती 27 धावा। खूप लक्ष खूप कठीण होत चाललंय, कारण सिंगल डबलच्या धावा जास्त आल्या आहेत, मोठे फटके कमी प्रमाणात। मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न ज्या वेळेस झालाय त्यावेळेस फटके मात्र हवेमध्ये राहिलेत आणि यावेळेस देखील हा फटका टायमिंग खराब पाहायला मिळालं। एक सिंगल घेतली गेली। आता मात्र सचिन भोईर स्ट्राइक एंड वरती। तुम्ही केतन मात्र या उर्वरित चेंडूंवरती दाखवतोय, पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला, तदनंतर सिंगल 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 आणि आता आलेला हा निर्धाव चेंडू। केतन चांगली गोलंदाजी, अगदी यावेळेस उडवलाय चेंडू, हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आलाय, एका हातानं चेंडू निसटला होता, एक हातानं कॅरी करत असताना झेल टिपला गेलाय आणि फलंदाज बॅक टू द डकआउट। यावेळेस झेल पकडला गेलाय जयेश मोरेच्या माध्यमातून। एक झेल सोडल्यानंतर जयेश मोरे सांगतोय की एक बार गलती हुई है भाई, दूसरी बार नहीं करना चाहेंगे, आणि चांगल्या प्रकारे चेंडूला मात्र गॅदर केलं। षटक क्रमांक 4 मार्गस्थ होईल यावेळेस। गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय दर्शन। दर्शनची गोलंदाजी कमालीची राहिली आहे। संपूर्ण दिवसाभरामध्ये जर दर्शनचं विश्लेषण करायचं झालं तर अफलातून जबरदस्त। यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू कट केला, हलक्या हाताने एक सिंगल घेतली गेली, डबलचा कॉल आहे, दुसरी धाव अतिशय वेगवान, परंतु स्ट्राइक एंडचा फलंदाज पोहोचलाय नॉन स्ट्राइक एंड वरती। यावेळेस आघात झालाय, विकास बॅक टू द पवेलियन। दुसरी धाव बनत होती का नाही, परंतु सचिन भोईर स्ट्राइक घेऊ इच्छित होता यावेळेस आणि
नॉन स्ट्राईक एंडवरती पोहोचत असताना विकास मात्र माघारी परततोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत इंटर झालाय किशोर धसाडे. त्यावेळेस चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पंचाचा इशारा काय येतोय? विचार विनिमय चालू आहे. यस, यावेळेस एक सिंगलची धाव मिळतीये. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, अगदी डाव्या एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा येतोय. फाईट एक्स्ट्राची धाव दर्शनच्या या चेंडूवरती मिळतीये. अभंतर एक्स्ट्राची धाव दिली जाते. उडवलाय, कमालीचा फटका. ताकद आणि या ताकदीला दहशत दराऱ्यामध्ये कन्वर्ट करतोय. काय जबरदस्त फटका. अगदी स्क्वेअर लेग डीपला यावेळी चेंडूला पाठवून दिलं गेलंय. 6 धाब्यांसाठी धर्मवीर चषकामधला आलेला हा षटकार. सचिन मात्र सांगतोय की निश्चितपणे मॅच खूप दूरवर पोहोचली आहे, परंतु पाठलाग केला जातोय. आणि या षटकारांना धावफलक 38 या अंकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या धावा जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालंय NP बी संघाला. समीकरण 15 चेंडू 63 धावा. यावेळेस ऑन साईडला खेळून काढलाय. सचिन चोरगे चेंडूवरती येतील. चेंडू कलेक्ट करून थ्रो करतील. दरम्यान एक सिंगल. पुन्हा एकदा सिंगल के सिवा कुछ नहीं मिलेगा. इस ओवर के 2 गेंद शेष है. दर्शन जो कि काफी जाने माने गेंदबाज अच्छी लय में दिखाई दे रहे हैं. जिस तरह गेंदबाजी की है काफी संतुष्ट किया है. उड़ाया है फिर से. उड़न खटोला जाके गिरा है मैदान के अंदर. और इस बार भी जयेश की ओर से कोई गलती नहीं. अच्छा खेल लपक लिया. किशोर धसाडे बैक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आत इंटर होतोय. मॅन फ्रॉम कांबारे भावेश विशे. दर्शन इस ओवर की लास्ट गेंद लेकर जाएंगे. ओहो, शेवटच्या चेंडूवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न. काय वेगवान बॅट फिरली होती, परंतु चेंडू आणि बॉलचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूनं षटक क्रमांक 4 समाप्त होत आहे. 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 39 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र उर्वरित राहिलेत 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी खूप मोठं समीकरण आहे. बारा चेंडू 62 धावा, म्हणजेच प्रति ओव्हर तुम्हाला 31. आणि ते मात्र अशक्य आहे, कारण 31 धावा प्रति ओव्हर येणं हे कठीण लक्ष्य आहे. कारण मुरबाड MUCC मुरबाड 11 संघाची गोलंदाजीचं विश्लेषण जर करायचं झालं तर या संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये त्यांना गोलंदाजीसाठी खास ओळखलं जातं. राहुल यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. जयेश यावेळेस देखील काय अटेंड पाहायला मिळतोय. जबरदस्त झेल टिपतोय आणि स्वतःवरती खुश आणि टाळ्या स्वतः देखील वाजवतोय. तिसरा कायच यावेळेसचा जयेशचा. जयेश सांगतोय मी इथेच आहे आणि झेल देखील इथेच येत आहेत. निश्चितच सचिन चोरगे सरांच्या चेहऱ्यावरती स्मित असते, का नाही. जो संघ आपला आहे तो संघ मात्र कमालीचा एफर्ट आणि कमालीचा यावेळेस गोलंदाजी करतीये. आणि या संपूर्ण गोलंदाजीसाठी त्यांनी मात्र टाळ्या केल्यात, क्लॅप्स केल्यात आणि स्वतः खुश, संघाला देखील खुश करतायत सचिन चोरगे. अनिकेत विषय यावेळेस मैदानाच्या आत इंटर झालाय. दोघे भाऊ यावेळेस पाहायला मिळत आहेत. जणू काय आपण ज्या प्रकारे हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या, इरफान पठाण, युसुफ पठाण
त्या प्रकारे हे दोन भाऊ. उडवलाय चेंडू, चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु सचिन चोरगे यांच्या आवाक्यामध्ये जम्प करून चेंडूला कॅरी केला गेलाय. ऑन साईडला झेल अप्रतिम टिपण्यामध्ये अगदी सचिन चोरगे यावेळेस गोलंदाजापर्यंत पोहोचलेत. कमालीचा झेल, बॅक टू बॅकचा यावेळेस आलेला विकेट. राहुल, काय जबरदस्त गोलंदाजी. इम्पॅक्ट प्लेयर यावेळेस मैदानाच्या आत एंटर झालाय यश नेमाडे. विजयभाई भगत यांच्याकडनं पर्वणी येत आहे. यश नेमाडे यांच्या प्रत्येक षटकारासाठी विजयभाई भगत यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक. या स्पर्धेचे प्रणेते विजयभाई भगत यांच्याकडनं पर्वणी येते. प्रति षटकार यश नेमाडेसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. सौरभच्या जागेवरती यावेळेस यश नेमाडेची इम्पॅक्ट प्लेयर म्हणून निवड करण्यात आली आहे. पहिला चेंडू हलक्या हाताने कट केला, एक सिंगल घेतली गेली आहे. सचिन चोरगे सर यांचं कौतुक करावं लागेल. काय रनअप करून कव्हरअप करतायत पूर्ण ग्राउंड वरती. जबरदस्त जबरदस्त रनअप पाहायला मिळतोय त्यांचा. पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहेत. आणि ओहो, यावेळेस उडवलाय चेंडू, पुन्हा एकदा दर्शन आहे त्या ठिकाणी, कॅरी करेल, थ्रो करेल, दरम्यान एक सिंगल घेतली गेली आहे. राहुलचं कौतुक करावं लागेल. राहुलनं या षटकामध्ये बॅक टू बॅकच्या 2 विकेट्स पटकावल्या. यश नेमाडेसाठी संधी आहे. स्पर्धेचे प्रणेते अर्थातच विजयभाई भगत यांच्या माध्यमातून षटकारासाठी प्रति षटकार 1000 रुपये. अजूनही प्रतीक्षित आहेत विजयभाई. यश नेमाडे यांच्या बॅटमधून षटकार येईल का? सामना पूर्णपणे झुकवलाय खऱ्या अर्थानं गोलंदाजांनी. MUCC मुरबाड 11 संघाच्या पक्षामध्ये हा सामना जात असताना हो, शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडूला षटक क्रमांक 5 समाप्त होत आहे. शेवटचं अंतिम षटक आणि 6 चेंडूमध्ये समीकरण जर बघायला गेलं तर 59 धावांचं आहे. म्हणजेच जबरदस्त अफलातून लाजवाब कामगिरी राहिली आहे मुरबाड संघाची. 6 चेंडू 59 धावा, केवळ औपचारिकता पाहायला मिळते या सामन्यामध्ये, परंतु पर्वणी आहे यश नेमाडेसाठी. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय. सागर कापडी येतोय. षटक क्रमांक शेवटचं अंतिम भैरवी षटक हाताळण्यासाठी. 6 चेंडूमध्ये 59 धावांचं समीकरण असताना डाऊन द ग्राउंड फटका खेळण्यामध्ये यावेळेस यश नेमाडे. फटका मात्र येत नाहीये यश नेमाडेच्या बॅटमधनं. स्ट्राइक एंड वरती पोहोचलाय भावेश विशे. आणि पूर्णपणे या सामन्यावरती अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत वचक दबदबा दरारा राहिलाय तो मात्र मुरबाड 11 संघाचा. हा आता मात्र उडवलाय चेंडू, परंतु हा चेंडू देखील घेण्यासाठी बघा काय कमालीचा एफर्ट दिला जातोय. निश्चितच संघासाठी महत्त्वपूर्ण धावा रोखायचे आहेत. सामना निश्चितपणे जिंकलेलाच आहे. जवळ वाटचाल पाहायला मिळते विजयाकडे, परंतु सचिन चोरगे सरांचा एफर्ट बघा काय लाजवाब आहे. यावेळेस इम्पॅक्ट प्लेयरचा इम्पॅक्ट या ओव्हरमध्ये देखील बघायला मिळत नाही आहे. NP स्पोर्ट्स बी संघाला 2 रनांची पेनल्टी असणार आहे, कारण तुमचे प्लेयर्स चेअर्स मधनं खाली बसलेत आणि अलाउड नाही आहे. कारण हा शहापूरचा वर्ल्ड कप आहे. शिस्तीचं पालन करणं ते तुम्हाला करावंच लागेल. डेड बॉल यावेळेस घोषित झालाय. आता ते जर उठले नाही तर NPA ला पेनल्टी देण्यात येईल. बाई आम्हाला देखील घरी जायचंय. निश्चितच NPA ला पेनल्टी असणार आहे. आता जर उठला नाहीत ना तर NPA ला पेनल्टी असेल.
उठावं लागेल. थँक्यू सो मच. हा शिस्त आहे. हा धर्मवीर चषक आहे आणि हे धर्मवीर चषकाचे हे नियम आहेत. यावेळेस फटका चांगला आहे, मैदानाच्या बाहेर लेट, परंतु या फटक्यानं काही फरक पडणार नाहीये. षटकार. एक चेंडू 52 धावा. या 52 धावा आणायच्या कुठून? एका चेंडूमध्ये 6 धावा येतात, एका चेंडूमध्ये 14 पाहिल्यात आम्ही, परत एका चेंडूमध्ये 52 नाही, शक्य नाही. आणि या निर्धाव चेंडूनं एक घोषित धाव प्राप्त होतीये आणि तब्बल 58 धावांनी विजय संपादित करते